जो ज्योतिर्लिंग आपको यहाँ पर पीछे दिख रहा है, बड़ा सा एक जगह बनाई गई है। यहाँ पे इस जगह पर 21,600 जो दीप जलाए जाते हैं। दीनी और दुनियावी तालीम को बेहतर अंदाज में हासिल करे रजा पब्लिक स्कूल से पता बागवान गली राव तालीम दीगर। जवाहर ग्लोरियस स्कूल बेहतरीन तालीम का मरकज अपोजिट बिलाल मस्जिद मालूर दीगर। बर्दीपुर में अभी हम यहाँ पर मौजूद है और बर्दीपुर का जो यहाँ पर आश्रम है उसमें श्री दत्तात्रेय जयंती महोत्सव कार्यक्रम होने वाला है जो 3 दिन चलेगा। इस प्रोग्राम में 3 दिन क्या कुछ होता है और कार्यक्रम किस तरह चलता है, 13, 14, 15 के दिन इन सभी बातों को हम आपको बताएंगे। और अभी हमारे साथ यहाँ पर मौजूद है, आइए यहाँ पर आने वाले भक्त उनसे पूछते हैं कि ये जो जयंती महोत्सव है श्री दत्तात्रेय महाराज का किस तरह से ये मनाया जाता है, हम जानते हैं यहाँ के बारे में डिटेल। और इसकी तैयारियां भी चल रही है, आप देख सकते हैं कार्यक्रम की 3 दिन जो कार्यक्रम यहाँ पर होगा उसकी तैयारियां चल रही है। तैयारियों में यहाँ पर देखिए यहाँ पे हवन मनाए जा रहे हैं, यहाँ पे लोग हैं, यहाँ पे 3 दिन जो कार्यक्रम होगा उसकी तैयारियाँ तकरीबन पहले से चलती है। तो यहाँ पर अभी जानते हैं, हम भक्त हैं, हमेशा आते हैं यहाँ पर। सर अभी जो कार्यक्रम होता है यहाँ पे 3 दिन क्या क्या होता है उसमें? वो 3 दिन 3 రోజులు హోమం ఉండాలి। 13, 14, 15 పున్నం నాడు 21,600 దీపాలు, 21,600 దీపారాధన ఉంటుంది। సాయంత్రం 7 గంటలకు దీపారాధన ఉంటుంది। ఇక్కడ డోలో హారణ ఉంటుంది, దత్తాత్రేయంది दत्त जयंती सारा పెద్ద ఎత్తున నడుస్తుంటది। यहाँ पे हवन होता है और 15 तारीख को लास्ट डे वहाँ पे 21,600 चिराग जलाए जाते हैं। जो ये इसके मट्टी के कटोरी रहते हैं उसके अंदर तेल डाल के वहाँ पे 21,600 चिराग एक ही दिन पे एक ही समय जलाते हैं? एक ही वक्त पे जलाया जाता है। उसके लिए प्लेस कैसा सेट कैसा करते हैं उसको? मैं वहाँ पे पूरा ये है स्टेप बाय स्टेप रिंग है, स्टेप बाय स्टेप ऐसा पूरा जमाया जाता है। उसके ऊपर आप देख सकते हैं वहाँ पे जाके जगह पे मालूम जी। तो एक पहले दिन लगाते हैं चिराग क्या? ना, लास्ट दिन 15 तारीख आखिरी दिन जलाया जाता है। आखिरी दिन शाम के टाइम मगरिब के बाद, मतलब 6 बजे के बाद 15 तारीख के दिन ये चिराग जलाया। कैसा नजारा, दृश्य कैसा दिखता है? बहुत खूबसूरत नज़ारा दिखता है, देखने वालों को बहुत दिलचस्पी से देखते हैं। तकरीबन पब्लिक आते हैं यहाँ पे, वो लास्ट दिन तो बहुत सारे आते हैं, 25-30 हज़ार पब्लिक और ज़्यादा ही रहेंगे। पर जितनी जगह दिख रही है आपको वहाँ पर 21,600 दिए जलाए जाते हैं। तो इसके बारे में पूरी हाल हकीकत क्या कुछ यहाँ पर होता है, हमारे साथ यहाँ पर मौजूद यहाँ के हमारे, आपका नाम सब? अड़वेना महाराज जी। ये जो आपके पीछे नजर आ रही है ये जो नज़ारा है ये कैसा होता है? जब ऐसा होता है तो बहुत बड़ा, बहुत गाँव से पब्लिक आता है। जी जी, कम से कम 50-60 गाँव का आदमी आता है, बहुत दूर से आते हैं। ये जो जगह बनाई गई है इसको क्या बोलते हैं? लिंग बोलते हैं, लिंग बनाते हैं। हाँ, ये 12 ज्योत में एक लिंग समझो, ये 12 ज्योतिर्लिंग का एक ज्योतिर्लिंग है। एक ज्योतिर्लिंग है जी। और इसमें 21,000 दीपक जलाते हैं। 21,600 दीपक जलाते हैं। जी जी, वो 3-4 साल से ये करते हैं। कितने साल से करते हैं? 15-20 साल से। हाँ, 15-20 साल से जोत जलाते हैं यहाँ पे। हाँ। जी जी, तो कितने लोग आते होंगे यहाँ पे? कम से कम 20 साल। यहाँ पे इस जगह पर 21,600 जो दीप जलाए जाते हैं, 21,600 दीप एक साथ जलाए जाते हैं। ये बहुत ही बड़ी बात है, एक ही साथ जलाया जाता है इसको एक ही समय पर। और उसको जलाने के लिए एक दीप को एक आदमी यहाँ पे पर्टिकुलर व्यक्ति जलाता है। तो हम बने रहे हमारे चैनल के साथ, पब्लिक 7 न्यूज़ के साथ। आपको 15 तारीख के दिन भी यहाँ पर हम आएंगे। और श्री 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 दत्तगिरी महाराजರು ಸುಮಾರು ಒಂದು 60 ವರ್ಷದ ಕೆಳಗ ಈ ಒಂದು ಬರ್ದೀಪುರ ಅಂತ ಊರಿಗೆ ಬಂದು ಅವರ ಆಯಾ ಪ್ರದೇಶಗಳೆಲ್ಲ ಓಡಾಡಿ ಹಿಮಾಲಯದೊಳಗಾಗಲಿ ಒಂದು ಕುಂಭಮೇಳದೊಳಗಾಗಲಿ ಅವರು ಜೋಶಿ ಮಠದಾಗ ಸನ್ಯಾಸಿ ದೀಕ್ಷೆ ತಕೊಂಡು ಬಾದು ಆಯಾ ಪ್ರದೇಶ ಓಡಾಡಿ ಈ ಊರಿಗೆ ಬಂದು ಸುಮಾರು ಒಂದು 60 ವರ್ಷ ಆಗ್ಲಕ್ ಬಂದದ। ಈ 60 ವರ್ಷದಿಂದ ಕಂಟಿನ್ಯೂ ದತ್ತ ಜಯಂತಿ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಅಂತದು ನಮ್ಮಲ್ಲಿ ಆಗ್ತಿರ್ತದ। ಈ ಒಂದು ದತ್ತ ಜಯಂತಿ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಸುಮಾರು
ಒಂದು 9 ದಿವಸ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಇದ್ದಿದ್ದಾದ 8ನೇ ತಾರೀಕು ದಿನ ಸ್ಟಾರ್ಟ್ ಆಗಿದ್ದು, ನಿನ್ನ 8ನೇ ತಾರೀಕು ಸ್ಟಾರ್ಟ್ ಆಗಿತ್ತು, ಇವತ್ತು 9ನೇ ತಾರೀಕ. ಇದು ಸುಮಾರು ಆಶ್ರಮದೊಳಗ ಒಂದು 15 ತಾರೀಕು ತನಕ ದತ್ತ ಜಯಂತಿ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಆಯ್ತು. 15 ತಾರೀಕು ತನಕ. ಈ 15 ತಾರೀಕು ತನಕ ಏನಂತಂದ್ರ ದತ್ತಗಿರಿ ಮಹಾರಾಜರು ಅವರು ಮಾಡಿದಂತ ನೇಮದೊಳಗ ಒಂದು 21 ಯಜ್ಞ ಗುಂಡದಲ್ಲಿಂದ 3 ದಿವಸ ಯಜ್ಞ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ದತ್ತ ಹೋಮ ಆಯ್ತದ, ಗಣಪತಿ ಹೋಮ, ಅದರ ರುದ್ರ ಹೋಮ ಅಂತದು ಮಾಡಿ, ಚಂಡಿ ಹೋಮ ಒಂದು 3 ದಿವಸ ಚಂಡಿ ಹೋಮ ಆಯ್ತದ. 3 ಯಜ್ಞ ಗುಂಡಗಳು ಕಟ್ಟಿ ಸುಮಾರು ಒಂದು 21 ಮಂದಿ ಮೆಂಬರ್ಲಿಂದ ಚಂಡಿ ಹೋಮ. ಪ್ರತಿ ದಿವಸ ಈ ದತ್ತ ಹೋಮ ಏನಿರ್ತದೋ 3 ದಿವಸ 13, 14, 15 ತಾರೀಕು ತನಕ ಇದು ಸುಮಾರು ಒಂದು ಎಷ್ಟೋ ಜನರು, ಒಂದು 1000 ಜನರು ಬರ್ತಾರ. ಪ್ರತಿ ದಿವಸ ಒಂದು 60-80 ಮಂದಿ ಯಜ್ಞದೊಳಗೆ ಕುಂತು ಈ ಪೂರ್ಣಾಹುತಿ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಮಾಡ್ತಾರ. ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮಕ್ಕೆ ಆಂಧ್ರ, ಕರ್ನಾಟಕ, ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ ಆಯಾ ಪ್ರದೇಶಗಳಿಂದ ನಾಯಕರಾಗಲಿ, ಒಂದು ಸತ್ಪುರುಷರಾಗಲಿ, ಸ್ವಾಮೀಜಿಗಳಾಗಲಿ ಎಲ್ಲರೂ ಬಂದು ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮದ ಧಾರ್ಮಿಕ ಪ್ರವಚನ ಕಾರ್ಯಕ್ರಮಗಳು ಇರ್ತ. ಒಂದು ವಿಶ್ವಮಾನವ ಧರ್ಮ ಪ್ರಚಾರ ಪರಿಷತ್ತಿನಿಂದ ಒಂದು ದೊಡ್ಡ ಸಭಾ ಕಾರ್ಯಕ್ರಮಗಳು ಇರ್ತಾವ. ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮದೊಳಗೆ ಭಕ್ತರೆಲ್ಲರೂ ಒಂದು ಸಲಹಾ ಸಹಕಾರ ಕೊಟ್ಟು ಇದು ಪೂರ್ಣ ಮಾಡ್ಬೇಕಂದೇಳಿ ಭಕ್ತರಿಗೆಲ್ಲರಿಗೆ ಆ ದತ್ತಗಿರಿ ಮಹಾರ ಆಶೀರ್ವಾದ ಇರ್ಬೇಕಂದೇಳಿ ಪ್ರಾರ್ಥನೆ ಮಾಡ್ತು. ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮಕ್ಕೆ ದತ್ತ ಜಯಂತಿ ಎಂಬ 15 ತಾರೀಕು ದಿವಸ 21,600 ಜ್ಯೋತಿ ಬೆಳಗಿಸ್ತಾರ. 21,600 ಜ್ಯೋತಿ ಏನಂತಂದ್ರ ಪ್ರತಿ ಪ್ರಾಣಿಗೆ ಶ್ವಾಸದಿಂದ ಜಪ ಅಜಪ ಮಂತ್ರ ಅಂತದು. ಪ್ರತಿ ಪ್ರಾಣಿಗೆ ಆರೋಗ್ಯ ಇದ್ದಂಥವ್ರಿಗೆ ಪ್ರತಿ ಪ್ರಾಣಿಗೆ 21,600 ಶ್ವಾಸ ಸಂಖ್ಯೆ ಇರ್ತದೆ ಪ್ರತಿ ಪ್ರಾಣಿಗೆ. ಅದು ಏನಾದ್ರೂ ಇದು ಒಂದು ಶ್ವಾಸಕ್ಕೆ ಒಂದು ಜ್ಯೋತಿ ಬೆಳಗಿಸ್ಬೇಕು. ಜ್ಯೋತಿ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಎದರ ಸಲುವಾಗಿ ಅಂತಂದ್ರ ನಮ್ಮ ಆತ್ಮ ಜ್ಯೋತಿ ಎಂಬುದಾದ, ಅಂದ್ರೆ ಹೊರಗಿದ್ದಂತ ಒಂದು ಕತ್ತಲು ಹೋಗ್ಬೇಕಾದ್ರ, ಒಂದು ಲಕ್ಷ್ಮೀ ಪ್ರಾಪ್ತಿ ಹೋಗ್ಬೇಕಾದ್ರ ಜ್ಯೋತಿ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಮಾಡ್ತಾರ. ತೆಲುಗುದೊಳಗ ದೀಪಂ ಗಲಿಗೆ ನಿಂಟ್ಲನ್ನು ದಾಪುಗ ಶ್ರೀ ಲಕ್ಷ್ಮೀ ದೇವಿ ಧನಮುಳಿಚಿನಂತ ಒಂದು ದೀಪ ಎಲ್ಲಿ ಬೆಳಗಿಸ್ತಾರೋ ಅಲ್ಲಿ ಲಕ್ಷ್ಮೀ ಪ್ರಾಪ್ತಿ ಆಗ್ತದ, ಮೋಕ್ಷ ಪ್ರಾಪ್ತಿ ಆಗ್ತದ. ಅದರ ಸಲುವಾಗಿ ದತ್ತಾತ್ರೇಯ ಕುಲ ಮತ್ತು ಅತೀತದಲ್ಲಿ ಒಂದು ಅವತಾರ ದತ್ತನು ಹುಟ್ಟಿದ ದಿವಸ, ನಾವು ಮಕ್ಕಳು ಹುಟ್ಟಿದ ದಿವಸ ನಾವು ಏನೇನೋ ಮಾಡ್ಕೋತೇವೆ. ಲೋಕ ಕಲ್ಯಾಣ ಸಲುವಾಗಿ ಬಂದಂತ ಒಂದು ಜಗದ್ಗುರುಗಳಾಗಿದಂತ ದತ್ತಾವತಾರ ಹುಟ್ಟಿದ ದಿವಸ ಅವ್ರ ಹೆಸರು ಮೇಲೆ 21,600 ಜ್ಯೋತಿ ಬೆಳಗಿಸಿ ಅವರಿಗೆ ಪೂರ್ಣಾವತಿ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಮಾಡ್ತಾರ. ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮ
అందరూ